यानंतर बुलेटिनमध्ये एक ब्रेकिंग बातमी। ईडी चौकशीबाबत सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय। लॅपटॉप, मोबाईलवरील डेटा परस्पर कॉपी करण्यास मनाई करण्यात आली। व्यक्तीच्या खासगीपणाचा अधिकाराचा भंग करण्यास ईडीला परवानगी नाही असा निर्वाळा न्यायालयाने केलाय। सॅन्टियागो मार्टिन प्रकरणातील सुनावणी दरम्यान कोर्टाने हा निकाल दिलाय। महत्वाची बातमी आपण पाहतो। ईडी चौकशीबाबत सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निकाल दिलाय। लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा हा परस्पर कॉपी करण्यास मनाई आता सर्वोच्च न्यायालयाने केलेली आहे। खरं तर महत्त्वाचा निर्वाळा, एखाद्या व्यक्तीचा लॅपटॉप किंवा मोबाईल यावरील डेटा परस्पर कॉपी करण्यास मनाई करण्यात आली। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये आता एक लक्ष्मण रेषा जी आहे तपास यंत्रणांना आखून दिलेली आहे असं म्हटलं तर विक्रांत वावगं ठरणार नाही। जेव्हा एखादी धाड पाडली जाते त्या ठिकाणी मोबाईल, लॅपटॉप त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक साहित्य ईडी जप्त करते। त्याच्यामध्ये ऍक्सेस घेऊन त्यांच्यामध्ये खाजगी काही फोटो असतात, त्यांचे वैयक्तिक घरगुती फोटो असतात, त्याचाही ऍक्सेस त्यांना मिळतो। त्यामुळं अनेक त्यांच्या खाजगी मालमत्ता, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती एक प्रकारे हस्तक्षेप जो होतो तपास यंत्रणांकडनं केला जातो। कारण जेव्हा प्रत्येकाला आपलं वैयक्तिक आयुष्य जगण्याचा मूलभूत हक्क आपल्याला घटनेने दिलेला आहे, त्या घटनांमध्ये या निमित्ताने प्रवेश केला जातो। त्यामुळं इलेक्ट्रॉनिक वस्तू यापुढे ताब्यात घेता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। नोव्हेंबरमध्ये लॉटरी किंग सॅन्टियागो मार्टिन यांचे नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांवरती ईडीने धाडी टाकल्या होत्या। या प्रकरणामध्ये त्यांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य ताब्यात घेण्यात आले होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने तुम्ही इलेक्ट्रॉनिक साहित्य ताब्यात घेऊ शकत नाही। आता हा सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय असतो तो फक्त एका केस पुरता मर्यादित नसतो, तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा बाकी न्यायालयांसाठी एक प्रकारे बेंचमार्क ठरतो अथवा त्याला कायद्याचं स्वरूप प्राप्त होतं। त्यामुळे यापुढच्या सगळ्या केसेसमध्ये जर ईडी किंवा तपास यंत्रणांना अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा ऍक्सेस घ्यायचा असेल, मिळवायचा असेल, तर त्यांना न्यायालयाची परवानगी घेऊनच एखाद्या व्यक्तीच्या इलेक्ट्रॉनिक साहित्यांचा ऍक्सेस घेता येईल। त्यामुळे एक प्रकारे वैयक्तिक म्हणजे एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये प्रवेश होतो। या सगळ्या पार्श्वभूमीवरती ईडीला असे आदेश जे आहेत ते सर्व खरं शिवाजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा केवळ एका केस पुरता मर्यादित नसतो, तो मैलाचा दगड ठरत असतो। त्यामुळे खरं तर आता हा जो निर्णय आहे तो इथून पुढे सगळ्याच केसच्या बाबतीत तपास यंत्रणांना लागू होणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।